आता लवकर सगळे पोचले असतील। आप अकेले चले जाओ। क्यों? आपको को संदेह हो जाए। तुम्हारे बिना मैं बस्ती से लेकर मेडिकल कैंप की ओर चल पड़ी। मुंबई कांग्रेस नेता सुभाष भालेराव ने नागरिकों को दिखाई फिल्म फूले। उत्तर मध्य मुंबई कांग्रेस के कार्यकारी जिलाध्यक्ष सुभाष भालेराव ने मुंबई कांग्रेस अध्यक्ष व सांसद वर्षा गायकवाड़ के मार्गदर्शन में आम लोगों के लिए फिल्म फूले का मुफ्त शो आयोजित किया गया, ताकि लोगों को देश के अनोखे महापुरुष महात्मा ज्योतिबा फूले और सावित्रीबाई फूले के कार्यों की जानकारी मिल सके। इस अवसर पर वर्षा गायकवाड़ के साथ साथ विधायक डॉक्टर ज्योति गायकवाड़ ने लोगों के बीच पहुंचकर ये फिल्म देखी। सभी ने फूले फिल्म दिखाने पर सुभाष भालेराव की तारीफ की। तो पिक्चर बघायला आले हो, काय वाटतं किती छान असेल? हो, खूप चांगला नियोजन आहे। खरं तर आजच्या पिढीला या पिक्चरची खास गरज आहे। आज आमचे मित्र सुभाष भालेरावांनी वर्षाताई गायकवाड मुंबई अध्यक्ष आणि खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी स्पेशल शो ठेवलेला आहे। या शोच्या माध्यमातून या विभागातील राहणारी जी लोक आहेत, जे आजच्या पिढीला मागे काय झालं होतं, कुठल्या पद्धतीने शिक्षण आम्हाला मिळालं, ही परिस्थिती आज सत्य परिस्थितीवर आधारित या ठिकाणी जो पिक्चर चालू आहे, ती सत्य परिस्थिती आजच्या पिढीला दाखवणं फार गरजेचं आहे आणि तो शो आज या ठिकाणी ते दाखवत आहे। त्यांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। नवीन संदेश तरुण पिढीला एकदम भारी कार्यक्रम ठेवला आहे आणि फुले संदर्भात चित्रपट सगळ्यांनी बघितला पाहिजे, कारण हा चळवळ चित्रपट आहे। त्यांचा संघर्ष सावित्रीबाईचा आणि महात्मा फुलेचा क्रांतिकारी चांगला चित्रपट आहे आणि आध्यात्मिक बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात आणि आताच्या तरुण पिढीला हे सगळ्या गोष्टी बघायला मिळतात। त्या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे। सन्माननीय खासदार वर्षाताई गायकवाड, आमचे जिल्हाध्यक्ष सुभाष भालेराव यांच्या नेतृत्वामध्ये हा चित्रपट कुर्ला विधानसभेतील आणि खासकर प्रभाग क्रमांक 151 मधील नागरिकांना दाखवण्यात येतो, याचा अत्यंत आनंद आहे। आमच्या सर्व सहकारी टीम आम्ही उपस्थित होऊन आनंद घेतोय। धन्यवाद। छान वाटला मूवी। आमच्या इथे सुभाष भालेराव साहेबांनी आज प्रत्येक व्यक्तीनं दाखवण्यात आलं, महिलांना दाखवण्यात आले, सावित्रीबाई फुलेंनी कसा संघर्ष केला, काय केला आहे त्याच्याबद्दल ते दाखवण्यात आले। खूप आभार मानतो की अशा मूवीला त्यांनी दाखवला की ज्यातून महिलांना काही गोष्टी कळतील की आपल्या अपेक्षा झाल्या आणि पहिली महिला ही सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांचा देशाला महिलांना दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याचा आभार मानतो। कुठेतरी मला असं वाटतं की प्रत्येक महिलांनी हा मूवी बघायलाच पाहिजे, कारण पहिल्यापासून कशा प्रकारे महिलांची अवस्था होते आणि आज काय अवस्था आहे। आज ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले या जर नसलं तर आज आम्ही कुठेतरी चूल आणि मूल ह्याच गोष्टी आम्ही बघत आलो असतो। त्यामुळे आपले जे काही समाजसुधारक आहेत त्यांच्या ह्या मूवी जे काय ते आपल्या समाजामध्ये दाखवणं खूप गरजेचं आहे, याचा अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे आणि थँक्यू सो मच। यांच्यामुळे आज आम्ही मूवी बघत आहोत आणि आपला समाज असा प्रकारे जागरूक होणं गरजेचं आहे आणि झालाच पाहिजे। थँक्यू। मस्त आहे सर। आमच्या अगदी मुलांच्या उपयोगाचे आहे की जी मुलांनी पाहिलेलं नव्हतं आणि जे ऐकून होतं ते प्रत्यक्षात डोळ्यांनी बघायला भेटतंय। आम्हाला याच्यापासून खूप अभिनंदन आहे आणि भालेराव साहेबांचा, वर्षा मॅडमचं आम्ही स्वागत करीत आहे की आम्हाला तो पिक्चर बघायला भेटतो, ॲक्च्युली आमच्या मुलांना बघायला भेटतो आणि ज्या बी मुली आम्हाला शिक्षण कुणी शिकवलंय याचे त्यांना खंत नव्हते, तर आज डोळ्यांनी बघितल्याच्या नंतर आमची मुलं सांगू शकतात या शिक्षणावर कुणाचा अधिकार आहे, कुणापासून आम्ही त्या मुलींना शिकण्याचा अधिकार भेटलेला आहे। त्याच्यावरती खूप शिकण्यासारखं आहे, कारण की स्त्री शिक्षणाचा पाया असताना आणि शिक्षण घेताना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना जो त्रास झाला त्यावेळी त्यातून त्यांनी
खऱ्या अर्थाने जे शिक्षणाचा पाया कोणी रचला असेल आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा फुलेजी आणि सावित्रीबाईंनी रचलेला आहे. त्यांचा खरा इतिहास फुले चित्रपटाच्या माध्यमातून आज लोकांसमोर येत आहे. आणि आमच्या आदरणीय नेत्या वर्षाताई गायकवाड यांनी त्याच वेळी मागणी केली होती की बाबा हा चित्रपट महाराष्ट्रभर नाही तर भारतभर टॅक्स फ्री करण्यात यावा व प्रत्येक शाळेमध्ये हा दाखवण्यात यावा की जो त्यांचा खरा इतिहास आज महाराष्ट्राला बघायला मिळेल. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की महात्मा फुले आज फुले चित्रपट आम्ही इथे ऑर्गनाईज केलेला आहे आणि या ठिकाणी जो लोकांचा प्रचंड प्रतिसाद तुम्हाला दिसत आहे. संपूर्ण देशात ही परिस्थिती आहे. आज बिहारमध्ये तुम्ही बघितले असेल की राहुलजी गांधी आज चित्रपट बघण्यासाठी गेलेले आहे आणि प्रत्येक युवकांनी हा चित्रपट बघितला पाहिजे कारण की जो खोटा इतिहास आज लोकांसमोर आहे तो कुठेतरी क्लिअर होईल आणि लोकांच्या माध्यमातून आज फुले चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना खरा इतिहास बघण्यासाठी तुम्ही आतमध्ये जर बघितलं असेल की थिएटरच्या कॅपॅसिटीपेक्षा डबल माणसं या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि मी खरं तर धन्यवाद देतो या थिएटरचाही की त्यांनी खूप कोऑपरेट आम्हाला केलं आणि त्यांच्या माध्यमातून आज हा चित्रपट 100% प्रभाव पड़ेगा क्योंकि सब लोग जानते हैं कि महात्मा फुले जी के जो योगदान भारत के प्रति है वो कोई डिनाई नहीं कर सकता. उनका जो आकर्षण आज लोगों में है वो बड़े बड़े पैमाने पे है और बच्चे लोग जो इतिहास पढ़ते हैं उनको इतिहास जानने की भी एक ये कला रहती है. और आज आप देख रहे हैं बच्चे से लेके बूढ़ों से लेके यंगस्टर सभी आज ये मूवी देखने के लिए मिळणार. खूप शिकण्यासारखं आहे. तुम्हाला महाराष्ट्र माहिती असेल की भारतामध्ये स्त्री शिक्षणाचा खरा पाया जर कोणी रचला असेल तर त्या सावित्रीबाई फुले आणि त्यांना शिक्षणाकडे प्रवृत्त करण्याचं काम महात्मा फुलेजींनी केलं. ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्यांनी देश घडवला तो इतिहास आज बघण्यासारखा आहे. प्रत्येक विशेष कौतुक करते की त्यांनी हा शो जो आहे ते सगळ्यांसाठी ठेवलेला आहे आणि लोकांना त्याच्यामुळे बरंच काही शिकण्यासारखं मिळेल. कारण आता जर बघितलं तर जे सनातन धर्माचा जर तुम्ही पिक्चर बघालच त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की सनातन धर्माच्या लोकांनी त्यांना खूप त्रास दिला पण काही वेगळ्या धर्माच्या लोकांनी सुद्धा त्यांना आधार दिला किंवा सपोर्ट केला आणि त्यांना पुढे येण्यासाठी मदत केली आणि ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते फक्त धर्म महत्वाचा नाही तर सगळा माणूस महत्वाचा आहे. कोण आपल्याला मदत करतो हा आपला महत्वाचा मुद्दा आहे. क्योंकि ये जो व्यक्ति है वो हमारे भगवान है. इन्होंने हमको जो महिला के लिए बहुत उन्होंने काम किया है. महिला शिक्षण के लिए उन्होंने तकलीफ उठाई और फिर भी उन्होंने हमको शिक्षण दिया और उसके वजह से हम लोग जो आज यहाँ खड़े हैं वो उनके वजह से ही है. उनके वजह से और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की वजह से हम आज जो स्त्रियाँ इतनी उनको शक्ति मिली है, ताकत मिली है वो उनके वजह से. तो ये जो मूवी है उनको कितनी तकलीफ हुई फिर भी उन्होंने वो लड़ा कायम रखा और उसको सक्सेसफुल किया. इसलिए वो क्या कहते हैं वाखण्यासारखं मराठी में बोलते हैं वैसे उनका जो कार्य है वो हम कभी भी उनके उपकार कभी भी आयुष्यभर करेंगे तो भी कभी नहीं भूल पाएंगे. ऐसे उनके किती महत्वाचे या माध्यमातून चित्रपट पाहून नक्कीच कारण हे माध्यम खूप प्रभावी माध्यम आहे. इतर लोक ह्याचा वाईट वापरही करतात पण जर आपण अशासारख्या मूवी दाखवले तर सर्वसामान्य बऱ्याच मुलांना माहित नाही इतिहास. त्यांना चुकीचा इतिहास शिकवला जातो आणि जर हा इतिहास त्यांनी बघितला तर त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच फरक पडेल. कारण त्यांना माहितीच नाही की आपल्या देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी भारतासाठी लोकांनी किती कष्ट केलेले, स्त्री शिक्षणासाठी किती कष्ट केलेले. स्त्रियांना फक्त असं वाटतं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इझिली त्यांना मिळतात आता त्याचं ना हेच महत्व वाटत नाही. पण जर हे नसते हे दोघं नसते तर आज आम्ही कुठे असतो हा विचार त्यांनी आपण जर केला तर असं वाटतं की काय म्हणजे काहीच नसतं आपल्याकडे. त्यामुळे ह्यांना खरंच आम्ही दैवत मानतो. त्यामुळे ह्यांच्याच आम्ही उपकार जन्मभर मिळू शकत नाही एवढे त्यांचे उपकार आमच्या. आणि हे माध्यम खूप प्रभावी माध्यम आहे जे मुलांसाठी आणि लोकांसाठी. फुले हा चित्रपट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं असं एक प्रतीक आहे ज्या दाम्पत्याने असं दाखवून दिलं की महाराष्ट्राला आज बघितलं जातं ते भाऊ फुले आंबेडकरांच्या नावाने ओळखलं जातं. आणि त्याच्यामध्ये फुले दाम्पत्याने ज्या तऱ्हेने स्त्री प्रश्नाबाबत बोलत असतात तर स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या तऱ्हेने लढाई लढण्याचं काम केलं आणि त्यांच्यामुळे आज असंख्य महिला ज्या आहेत त्या भारतभरामध्ये बघतो आपण की मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण घेतात. त्याचबरोबर आपल्या घराचा हौस जो आहे तो सर्व समाजासाठी खुला करण्याचं काम त्यांनी केलं. न्हाव्यांच्या संपांच्या माध्यमातून एक त्यांनी नवीन क्रांती केली. बालहत्या प्रतिबंध गृह त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं. त्यांचं पूर्ण जीवन जे आहे ते समाजाला प्रेरणा देणारे आणि त्यांचं जीवन हे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकांबरोबर उभारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या जीवनक्रमाच्या माध्यमातून सातत्याने प्रेरणा मिळण्याचं काम झालेलं आहे. हा चित्रपट पासून हा त्यांच्या जीवनाचा प्रवास दाखवणारी
आणि महाराष्ट्राच्या एका मोठ्या इतिहासाला, ज्याला परिवर्तनवादी इतिहास आहे, त्याला सुरुवात करणारा हा चित्रपट आहे. आणि म्हणून हा चित्रपट महिलांसाठी दाखवण्याची खूप त्या ठिकाणी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे हा चित्रपट लावलेला आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेला हा चित्रपट जो आहे तो प्रेरणा देईल आणि ऊर्जा देईल. दुसरी मागणी मी केली होती की शाळा कॉलेजमध्ये मुलं मुली या सर्वांना हा चित्रपट दाखवावा, की जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती पडेल की या दाम्पत्याने केलेला दाम्पत्याने केलेलं त्या ठिकाणचं काम आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगते जी समाज प्रबोधनाची आणि प्रत्येक आणि त्यांच्या माध्यमातून जे काम झालं ते जनमानसाच्या आतलं आहे आणि ते उद्यापर्यंत राहिलं पाहिजे. त्यासाठी सातत्याने अशी चित्रपट निर्माण करणं आवश्यक आहे, ज्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन